स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. जर आपण 2024 ची टीईटी, सीटीईटी यासारख्या परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. मी प्राध्यापिका मनीषा आपणासाठी घेऊन आलेली आहे टीईटी, सीटीईटी परीक्षेसाठी उपयुक्त मानसशास्त्र विषयाचे 30 प्रश्न. प्रस्तुत प्रश्नांसाठी महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता 11वी मानसशास्त्र या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे. तर अधिक विलंब न करता सुरुवात करूया या प्रश्नांना. आजचे प्रश्न हे बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, बुद्धिमापन चाचण्या, मानसिक वय या घटकावर आधारित आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, ही व्याख्या कोणाची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लेविस टर्मन यांची. यानंतरचा प्रश्न बघूया. सहेतुक कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, ही व्याख्या कुणाची आहे? तर याचे उत्तर आहे डेव्हिड वेशलर यांची. नेक्स्ट क्वेश्चन. बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बोधनिक क्षमता आहे असे मानणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आल्फ्रेड बिने, डेव्हिड वेशलर आणि लेविस टर्मन यांनी बुद्धिमत्तेला सामान्य बोधनिक क्षमता म्हटलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञांचे आहे? तर यासारखे मत लुईस थर्स्टन, ई.एल. थॉर्नडाईक, चार्ल्स स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेला स्वतंत्र क्षमता आणि त्याचा समुच्चय असे म्हटले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. चार्ल्स स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचे किती घटक सांगितले आहे? तर यांनी बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितले आहे. त्यामधला पहिला घटक आहे सामान्य बुद्धिमत्ता घटक आणि दुसरा म्हणजे विशेष बुद्धिमत्ता घटक. त्यानंतरचा प्रश्न बघूया. बहुविध बुद्धिमत्ता हा सिद्धांत कोणी मांडला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता हा सिद्धांत मांडला आहे. त्यांनी बुद्धिमत्तेचे विविध घटक सांगितले होते. नंतरचा प्रश्न आहे, प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता हे घटक कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे रेमंड कॅटेल आणि जॉन हॉर्न या मानसशास्त्रज्ञाने प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता हे घटक मांडले आहे. त्यानंतर बघूया, बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक कोणाला म्हटले जाते? तर बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक आल्फ्रेड बिने यांना म्हटले जाते, कारण त्यांनी बुद्धिमत्तेशी संबंधित विविध चाचण्या निर्माण केल्या होत्या. त्यामुळे आल्फ्रेड बिने यांना बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक असे म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. मानसिक चाचणी ही संकल्पना मानसशास्त्रीय लिखाणात सर्वप्रथम कुणी वापरली? या प्रश्नाचे उत्तर आहे रेमंड कॅटेल यांनी मानसिक चाचणी ही संकल्पना मानसशास्त्रीय लिखाणात सर्वप्रथम वापरली होती. त्यानंतरचा प्रश्न बघूया. बुद्धिमापन विषयी सर्वप्रथम विचार कुणी केला? की बुद्धीचे मापन होऊ शकते ही संकल्पना कुणी सर्वप्रथम मांडली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सर फ्रान्सिस गाल्टन व पॉल ब्रोका यांनी बुद्धीचे मापन होऊ शकते ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. बिने सायमन बुद्धिमत्ता चाचणीत सुधारणा कुणी केली होती? तर बिने सायमन बुद्धिमत्ता चाचणीत लेविस टर्मन यांनी सुधारणा केली. त्यानंतर ही चाचणी स्टॅनफोर्ड बिने सायमन बुद्धिमत्ता चाचणी म्हणून ओळखली जाते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे की बिने सायमन बुद्धिमत्ता चाचणीमध्ये लेविस टर्मन यांनी सुधारणा केली होती. हे स्टॅनफोर्ड विद्यापीठामधील मानसशास्त्रज्ञ होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा
बुद्धिमत्ता चाचणी कुणी विकसित केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1917 मध्ये रॉबर्ट यर्कस आणि त्याचे सहकारी यांनी आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा ही बुद्धिमत्ता चाचणी विकसित केली होती. नंतरचा प्रश्न पाहू. 1939 मध्ये सैन्य भरती करण्यासाठी कोणत्या चाचणीचा उपयोग झाला? आपल्याला माहित असेल 1939 ते 1945 पर्यंत दुसरं महायुद्ध होतं आणि या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जी सैन्य भरती झाली ती सैन्य भरती करताना जी चाचणी वापरल्या गेली होती सैन्याची भरती करण्यासाठी ती कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट या नावाची चाचणी 1939 मध्ये सैन्य भरती करण्यासाठी उपयोगात आणली गेली. हा प्रश्न बरेचदा टीईटी एक्झाम मध्ये विचारलेला आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पुन्हा प्रश्न, मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम कुणी मांडली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अल्फ्रेड बिने यांनी मानसिक वय ही संकल्पना मांडली. मानसशास्त्रामध्ये मानसिक वय ही संकल्पना फार महत्त्वाची आहे, कारण मानसिक वय आणि शारीरिक वय मिळून आपला बुद्धिगुणांक काढला जातो. त्यामुळे हाही प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिगुणांक ही संकल्पना कुणी मांडली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी बुद्धिगुणांक ही संकल्पना मांडली. नंतरचा प्रश्न पाहूया. विल्यम स्टर्न यांच्या बुद्धिगुणांक गुणोत्तराला 100 ने गुणून सुधारणा कुणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे टर्मन यांनी या गुणोत्तराला 100 ने गुणले आणि एक नवीन गुणोत्तर तयार केले. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. बुद्धिगुणांक सूत्र काय आहे? हा प्रश्न वारंवार विचारला जातो, हा आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. IQ बरोबर मानसिक वय भागेला शारीरिक वय गुणेला 100 या सूत्राने आपल्याला बुद्धिगुणांक काढता येतो. त्यानंतरचा प्रश्न, पेपर पेन्सिल चाचणी ही कोणत्या प्रकारची चाचणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अभाषिक बुद्धिमत्ता चाचणी. हाही प्रश्न बरेचदा विचारला गेलेला आहे, कारण अभाषिक बुद्धिमत्ता चाचणी यावर सातत्याने प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर भाटिया यांनी कोणती बुद्धिमत्ता चाचणी विकसित केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अभाषिक बुद्धिमत्ता चाचणी डॉक्टर भाटिया यांनी बुद्धिमत्तेसंबंधी विकसित केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पास अलॉग टेस्ट कुणी विकसित केली? तर पास अलॉग टेस्ट ही अलेक्झांडर यांनी विकसित केली. मागील 2 वर्षापूर्वी जी टीईटी झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, बुद्धिगुणांक हे सूत्र कुणी मांडले? तर याचं उत्तर आहे विल्यम स्टर्न यांनी बुद्धिगुणांक हे सूत्र मांडले होते. नंतरचा प्रश्न बघूया. ब्लॉक बिल्डिंग टेस्ट ही वैयक्तिक बुद्धिमत्ता चाचणी आहे हे विधान योग्य किंवा अयोग्य ते ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे हे विधान अयोग्य आहे, कारण ही एक अभाषिक बुद्धिमत्ता चाचणी आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे शक्य असते हे विधान सत्य किंवा असत्य ते ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे की हे विधान सत्य आहे. आपल्याला आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवता येते. जवळजवळ 80% ही आपली भावनिक बुद्धिमत्ता असते आणि ती आपल्याला आपल्या प्रयत्नांनी वाढवता येते. सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वप्रथम कुणी मांडली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1920 मध्ये कोलंबिया विद्यापीठात E.L. थॉर्नडाईक यांनी सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. हाही प्रश्न टीईटीच्या मागील पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर कुणी केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा
सर्वप्रथम वापर केलेला आहे. मानसशास्त्रामध्ये भावनिक बुद्धिमत्ता हाही घटक फार महत्त्वपूर्ण आहे. यावर सातत्याने प्रश्न विचारले जातात. नंतरचा प्रश्न पाहूया. भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी कोणी मिळवून दिली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीचे वैशिष्ट्य काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हा व्यक्ती भावनिकदृष्ट्या स्थिर असतो, आशावादी असतो, आनंदी असतो, उत्साही असतो. ही सर्व वैशिष्ट्य उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीची असतात. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. निम्न भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्ये काय? तर अशा प्रकारचा व्यक्ती हा अस्थिर मनाचा असतो, असंयमी असतो, निराशावादी असतो. यासारखे विविध वैशिष्ट्ये आपल्याला निम्न भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीचे सांगता येतील. त्यानंतरचा प्रश्न. इमोशनल इंटेलिजन्स व्हाय इट कॅन मॅटर मोर दॅन IQ हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे पुस्तक डॅनियल गोलमन यांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न. कृत्रिम बुद्धिमत्ता कोणत्या क्षेत्रात वापरली जाते? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच माहिती आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे संगणक, रोबोट, स्वयंचलित गाड्या यासारख्या अनेक गोष्टींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही अलीकडे वापरली जाते, ज्याला आपण AI म्हणतो. अलीकडे AIचं प्रस्त अधिक प्रमाणात वाढलेलं आहे. यालाच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणू शकतो. पण कृत्रिम बुद्धिमत्तेला काही मर्यादा असतात. त्यानंतरचा प्रश्न. स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाचे व त्यांची व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या कुणाची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांची ही व्याख्या आहे. ही व्याख्या मागील TET पेपरमध्ये विचारला गेली होती, त्यामुळे आपल्याला ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे. यानंतर इथे आपले प्रश्न संपलेले आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास, उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये नवीन असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर यापूर्वी मानसशास्त्र या विषयाशी संबंधित 2 व्हिडिओ मी पूर्वी अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन ते व्हिडिओ आपण बघू शकता. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये भाग 4 मध्ये. धन्यवाद.